सर्वप्रथम तुमचा थोडक्यात परिचय द्या. मी सौ वैशाली ज्योतिराम गुरव, पोगरवाडी येथे राहते. मी गेली 17 वर्ष पोलीस पाटील म्हणून गावामध्ये कार्यरत आहे. पोलीस पाटील म्हणजे नेमके काय? गाव पातळीवर प्रशासनाचा महत्त्वाचा दुवा कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस पाटील करत असतात. गृह आणि महसूल विभाग व गाव यांच्यामधील महत्त्वाचा मधला दुवा म्हणून पोलीस पाटील ओळखले जातात. आता पोलीस पाटलांची निर्मिती ही महाराष्ट्र अधिनियम 1967 अन्वये झालेली आहे. पोलीस पाटीलची मुख्य कामे कोणती असतात? पोलीस पाटलांची मुख्य कामे गाव पातळीवर कायदा सुव्यवस्था राखणे, शांतता कायम ठेवणे, नैसर्गिक आपत्तीमध्ये प्रशासनाला मदत करणे, गाव पातळीवर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांना मदत करणे, गावामध्ये बाहेरून आलेल्या लोकांची माहिती पोलीस प्रशासनाला देणे, तसेच इतर भाडेकरू जे गावामध्ये राहतात त्यांचीही माहिती पोलीस प्रशासनाला देणे, तसेच गावामध्ये जर अवैध धंदे चालू असतील तर त्याचीही संपूर्ण माहिती प्रशासनाला देणे, तसेच शासनाकडून जे आदेश येतील, जी माहिती येईल ते गाव पातळीवर सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे पोलीस पाटलांचं असतंय. तंटामुक्ती समितीमध्ये तुमची भूमिका काय असते? आता पाहायला गेलं तर तंटामुक्तीची निर्मिती 2007 साली झालेली आहे आणि तंटामुक्तीमध्ये पोलीस पाटील हे पद निमंत्रक म्हणून आहे. म्हणजे पोलीस पाटलांनी जेव्हा आपल्या गाव पातळीवरील तंटे येतात तेव्हा सर्वांना निमंत्रण करून एकत्र बोलवून त्या ठिकाणी शांततेत कोणताही तंटा मिटवणे, जेणेकरून लोकांना पोलीस स्टेशन किंवा कोर्ट यामध्ये न अडकता शांततेत आणि विना पैसा जाता गाव पातळीवरच तंटे मिटवण्यासाठी तंटामुक्तीचं खरं काम आहे आणि ते चांगल्या रीतीने चालू आहे. नागरिकांनी पोलीस पाटीलशी कधी संपर्क साधावा? नागरिकांनी पोलीस पाटलांशी एखादा जर संशयित व्यक्ती गावामध्ये आढळून आला तर त्या ठिकाणी पोलीस पाटलांना कळवणं गरजेचं आहे. तसेच कोणतीही आपत्ती आली तरी पोलीस पाटलांना तत्काळ फोन करावा, जेणेकरून त्यांना लगेच आपली मदत होईल. खरं पाहायला गेलं आपत्ती आणि पोलीस पाटील हे समीकरण खूप जवळचं आहे. त्यामुळं लोक आपोआपच फोन करतात. तरीही कोणतीही अडचण आली, आता वयोवृद्ध आजी आजोबा असतात जे म्हणजे एकटेच राहत असतील, त्यांना काय अडचण आली तर त्यांनीही संपर्क साधावा, जेणेकरून तात्काळ मदत मिळेल. सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुम्ही समोरच्या व्यक्तीनं सांगितलं पाहिजे. जेव्हा आपण सांगतो तेव्हाच त्यांना मदत करता येईल. आता आपल्याकडं फोनचं माध्यम आलेलं आहे, त्यामुळं काय तुम्ही एक रिंग केली तरी लगेच कॉल उचलून आपण त्यांना तात्काळ मदत देऊ शकतो. त्यामुळं ज्यांना अडचण वाटते की त्या ठिकाणी आपल्याला मदतीची गरज आहे तर त्यांनी पोलीस पाटलांशी नक्की संपर्क साधावा, त्यांना नक्कीच लगेच मदत मिळेल. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पोलीस पाटीलची भूमिका काय असते? आता नैसर्गिक आपत्ती म्हटलं की पूर, भूकंप किंवा आग लागणे असे प्रकार घडू शकतात. तर त्यावेळी सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जीवितहानी होता कामा नये. त्यासाठी सर्वांना मदतीचं सहकार्य करणे खूप गरजेचं असतं. तात्काळ प्रशासकीय यंत्रणेला कळवून त्यांच्याकडून लगेच आपल्याला जितक्या लवकरात लवकर मदत मिळवता येईल एवढी मिळवता आली पाहिजे. हे काम खरं पोलीस पाटलांचं आहे. तसेच गाव पातळीवरही आपत्ती व्यवस्थापन समिती निर्मिती केलेली असते. त्यांनाही तात्काळ लगेच फोन करून किंवा बोलावून घेऊन जेवढी होता होईल एवढी मदत लोकांना करणं हे गरजेचं असते त्या काळी. पोगरवाडीला विशेष तंटामुक्ती पुरस्कार कसा मिळाला? पोगरवाडी गाव जेव्हा आम्ही तंटामुक्ती पुरस्कारासाठी प्रयत्नात बसवलं तेव्हा खरं तर ग्रामस्थांचं सहकार्य खूप लाभलं. एकमेकांनी तडजोडीने वाद मिटवले. खरं तर प्रशासनाचं जेव्हा गाव पातळीवर एखादी योजना राबवायची असते तर तेव्हा लोकप्रतिनिधी तसेच इतर लोकांचं सुद्धा सहकार्य असणं खूप गरजेचं असतं. एकटाही पोलीस पाटील काही करू शकत नाही. तर तेव्हा खरं पाहायला गेलं तर तेव्हाचे सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष आणि विशेष ग्रामस्थ यांनी खूप सहकार्य केलं आणि त्याच्या जोरावर खरं तर मला सांगायला आनंद वाटेल की आम्हाला विशेष तंटामुक्ती पुरस्कार 1.25 लाखाचं बक्षीस हे गावाला मिळालेलं आहे आणि हे सगळं आमच्या ग्रामस्थांमुळं आम्हाला मिळालं. हे सांगायला सुद्धा मला खूप आनंद वाटतो त्यावेळेस. त्या पुरस्कारामुळे गावाला काय लाभ झाला? 2013 साली
विशेष तंटामुक्ती पुरस्कार 1.25 लाखाचं बक्षीस भेटलेलं आणि त्याचा गावामध्ये विकास करण्यासाठी फायदा झाला. तुम्हाला मिळालेल्या पुरस्कारांबद्दल सांगा. माझ्या प्रशासकीय कामांचा आढावा घेऊन मला खरं सांगायला आनंद होईल की खूप पुरस्कार भेटलेले आहेत. त्यामध्ये सातारा तालुका पोलीस स्टेशनच्या वतीनं कोरोना योद्धा म्हणून पुरस्कार भेटलेला आहे. या पुरस्काराचं विशेष सांगायचं झालं तर कोरोना काळात एवढं छान काम केलं की गाव पातळीवर एकही व्यक्ती कोरोनानं गेलेला नाही आहे. हे अभिमानास्पद गोष्ट आहे माझ्यासाठी आणि आमच्या गावासाठी सुद्धा. आणि त्याच्यानंतर विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा चांगलं काम केल्याबद्दल आणि गावात शांतता प्रस्थापित केल्याबद्दल तालुका पोलीस स्टेशनच्या वतीनं सुद्धा पुरस्कार भेटलेला आहे. त्याचबरोबर कर्तृत्ववान महिला पुरस्कार म्हणून 8 मार्चलाही पुरस्कार मला भेटलेला आहे. त्याचबरोबर LBS कॉलेजमार्फत सामाजिक कार्यामध्ये चांगलं कामगिरी केल्याबद्दल सुद्धा मला पुरस्कार भेटलेला आहे. पुरस्कारांची मालिका अशीच चालत राहो. अजूनही त्याच्यानंतर मला हिरकणी म्हणून पुरस्कार भेटलेला आहे. तसंच रणरागिणी म्हणून सुद्धा पुरस्कार भेटलेला आहे सामाजिक संस्थेकडून. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे SP साहेबांकडून राजधानी सातारा महिला सक्षमीकरण पुरस्कार 2023 हा सुद्धा मला भेटलेला आहे. खरं पाहायला गेलं तर सातारा जिल्ह्यातून त्यांनी महिलांची निवड केलेली, त्यामध्ये माझं नाव लागलं हे मला माझ्यासाठीच खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. असे पुरस्कार मला भेटलेले आहेत. खरं तर पुरस्कार भेटणं म्हणजे हे गौरवास्पद गोष्ट आहे. त्याचबरोबर ती खूप मोठी जबाबदारी असते की जेव्हा आपल्याला पुरस्कार भेटतात तेव्हा आपल्याकडून पुढच्यांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या असतात आणि आपलं काम हे निपक्षपातीपणे आणि पारदर्शक असावं हे आपल्याला सांगितलं जातं. त्यामुळं मी ही अशीच निपक्षपातीपणे काम करेन आणि माझं काम सतत चांगलं करून दाखवेन एवढी तुम्हाला आशा देते. यापैकी कोणता पुरस्कार तुमच्यासाठी सर्वात खास आहे? खरं पाहायला गेलं तर सगळेच पुरस्कार माझ्यासाठी खास आहेत. कारण मी पहिल्यापासून माझ्या कामामध्ये सातत्य ठेवलेलं आहे आणि चांगलं काम करत राहिलेले आहे. त्यामुळे सगळेच पुरस्कार माझ्यासाठी खास आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा पुरस्कार आहे जो कोरोना योद्धा म्हणून मिळाला. कारण मी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुणाचे तरी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आहे त्या काळात. कारण कोरोनामध्ये अशी कंडिशन होती की बरेच लोक घाबरून वयोवृद्ध लोक आजारी पडत होते आणि जात होते. पण मला सांगायला खूप अभिमान वाटेल की आमच्या गावामध्ये एकही व्यक्ती कोरोनानं गेलेला नाही आणि ही माझ्यासाठी सगळ्यात अनमोल आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. महिला म्हणून या जबाबदारीच्या पदावर काम करताना काय अनुभव आला? अनुभव तर खूप छान आले. म्हणजे कटू पण होते आणि चांगले पण होते. पण अनुभवाशिवाय शहाणपण नसतं. म्हणजे कुठलंही तुम्ही काम करायला जा, तिथं जर तुमचा अनुभव चांगला गाढा असेल तर तुम्ही अधिक चांगलं काम करू शकता. पण मला ग्रामस्थांचं सहकार्य चांगलं लाभलं. माझं कौटुंबिक सहकार्यसुद्धा मला खूप चांगलं आहे आणि त्या जोरावरती मी आज इथपर्यंत पोहोचली आहे. गेला 17 वर्ष झालं मी पोलीस पाटील पदावर कार्यरत आहे आणि इथून पुढेही चांगलं काम करत राहीन. गावातील युवकांना काय संदेश द्याल? गावातील युवकांना महत्त्वाचा हाच संदेश देईन की त्यांनी व्यसनापासून लांब राहावं, स्वतः सक्षम बनावं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं, स्वतः शैक्षणिकदृष्ट्या सक्षम व्हावं. पाहायला गेलं तर पोगोराडी हे गाव वीर अंकुश घोरपडे तसेच वीर कर्नल संतोष महाडिक यांची ही भूमी आहे. तर त्यांचा वारसा घेऊन गावातील सगळ्या युवकांनी एक प्रेरणादायी असं स्वतःला निर्माण करावं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं की जेणेकरून पोगोरवाडी हे गाव महाराष्ट्रातच काय तर देशभर नाव गाजवेल. असं युवकांकडनं प्रेरणादायी काम होणं गरजेचं आहे. खरं हाच संदेश मी युवकांना देईन. महिलांसाठी तुमचा संदेश काय असेल? महिलांनी स्वतःवर आत्मविश्वास ठेवावा. आपली कौटुंबिक परिस्थिती चांगली करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाजू म्हटलं तर ह्या महिला असतात. त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या चालू परिस्थितीमध्ये स्वतःच्या मुलांवरती जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. महिला ही खूप काही करू शकते. त्यांनी कोणतंही काम मोठं किंवा लहान असं न समजता आपल्या कुटुंबाला चालना मिळेल, आपली कौटुंबिक परिस्थिती चांगली होईल
या दृष्टिकोनातूनच कार्य करावं. आर्थिक बाजूही सक्षम करावी. तसेच तुम्ही उद्याची भावी पिढी निर्माण करता. त्यामुळे तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं आहे की स्वतःच्या मुलांवर लक्ष केंद्रित करणं, त्यांना चांगले संस्कार देणं, त्यांची जडणघडण व्यवस्थित करणं हे खूप महत्त्वाची गरज आहे. एवढाच संदेश देईन. पोगरवाडीच्या नागरिकांसाठी तुमचा संदेश काय असेल? पोगरवाडीचं गाव हे स्वच्छ, सुंदर आणि तंटामुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावं एवढीच अपेक्षा आहे. तुमच्या आजपर्यंतच्या प्रवासाकडे पाहिल्यावर तुम्हाला काय वाटते? खरं तर संघर्ष हा अटळ असतो. तो कोणालाही चुकलेला नाहीये. पण मला आज असं वाटतंय की संघर्ष माणसाच्या आयुष्यात आल्याशिवाय त्याच्यात सुधारणा होत नाही. त्यामुळं कुणीही खचून न जाता आपला मार्ग क्रमण करत राहणं आणि आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपडणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मी एवढंच सांगेन की धडपडल्याशिवाय काही भेटत नाही आणि साध्यही होत नाही. तुमचं ध्येय सिद्ध करा. आपल्याला कुठे जायचंय, आपला मार्ग काय आहे, तो जर आपण ठाम ठेवला तर तुम्ही नक्कीच यशाच्या मार्गावर जाऊ शकता. एवढंच सांगेन.